तर जय महाराष्ट्र मंडळी, आम्ही दोघं जण रेडी झालेलो आहोत यंदाची मुंबईमधली सगळ्यात मोठी शोभायात्रा पाहण्यासाठी. ती म्हणजेच लालबाग परळची शोभायात्रा. आणि या शोभायात्रेमध्ये संस्कृती, इतिहास, परंपरा सगळंच बघायला मिळणार आहे. तर चला मंडळी, काहीतरी तुम्हाला मिसिंग वाटत असेल तो म्हणजे माझा फेटा दरवर्षीप्रमाणे. तर तोच फेटा बांधण्यासाठी मी आलेलो आहे रुपेशकडे. रुपेश ऑलरेडी खूप बिझी आहे आणि खूप गोष्टी चाललेल्या आहेत आणि खूप सारे फेटे रुपेशने ऑलरेडी बांधलेले आहेत. तर रुपेश लवकर लवकर फेटा रेडी कर आणि मला देखील फेटाचा बांधूया. फेटा बांधताना बघा आणि त्यानंतर फेटा कसा बांधलाय हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आम्ही आता वेटिंगला बसलेलो आहे. रुपेश ऑलरेडी खूप गर्दी आहे रुपेश इकडे, त्यामुळे आम्ही खूप वेटिंग करतो. येस. माझा फेस थोडा खाली खाली चंद्रपूरला हां, आहे तुझ्याकडे. ब्लॉग आणि तू आणि मी. बाई टिंकलीला कुंकू लावलेला प्रियंका हरणार आहे. थांब ना जरा. काय बाई आहे, कुठच्या कुठे पण टिंकली लावली. चांगलं वाटतं. तर चला आता आपला टाईम आहे पेटा बांधायचा. तर चला फटाफट पेटा बांधून घेऊया. छान वाटतं. थांब थांब. कॅमेरामॅन आहे माझ्याबरोबर, तर मी कॅमेरा पिऊकडे देतो. पिऊ शूट करेल. सो फटाफट रेडी झालेला आहे. झटपट असा पेटा रुपेश बांधतो दरवर्षी. क्लासी क्लासी क्लासी. मस्त आला एकदम. एकदम भारी वाटतं स्वप्नील. कॉम्बिनेशन. आता कुठेतरी तू माझा नवरा वाट. आजचं हे संपूर्ण जे नियोजन आहे हे प्रियंकाने केलेलं आहे. जे माझा हा ड्रेस कोड जो बोलाल तो सगळा प्रियंकाने डिझाईन केलेला आहे. आणि हे स्पेशली हा कुर्ता आम्ही पनवेलवरून शिवून घेतलेला आहे खरंच. आणि त्यासाठी पण प्रियंका गेली होती शिवून घ्यायला, थांबून शिवून घेतला आणि खरंच खूप भारी झाला आहे तो. तुम्हाला देखील हवा असेल तर सांगा, आम्ही तुम्हाला नंबर नक्कीच शेअर करू ज्यांनी शिवला आहे त्यांचा. तसंच पटापट दुसरं तिसरं कोणी नाही केलं. ज्यांची आपल्या लग्नाची कॉस्ट्युम डिझाईन केले होते तिनेच केलाय. तिच्या मम्मीने केलाय ऑलरेडी. या छान. क्लासी क्लासी क्लासी. कम्प्लीट रेडी झालाय. कसा झालाय हे पुन्हा एकदा सांगतोय, कमेंटमध्ये नक्की कळवा मला. मला देखील कळू द्या. आणि आपल्या रुपेशला देखील त्याचं चॅनल आहे, आत्ताच बुक करा रुपेशला. रुपेशचा नंबर देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच. तर नेहमीच रुपेश नेहमी फेटा बांधत असतो आणि तुम्हाला देखील रुपेशचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. तर नक्की कॉन्टॅक्ट करा. फक्त प्री बुकिंग करावी लागते कारण की खूप सारे फेटेज असतात. तर आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त फेटे रुपेशने आज बांधलेले आहेत. 5:30 वाजल्यापासून फेटे बांधायचं काम रुपेश इथे करतोय. आणि शेवटचा मानाचा फेटा मी बांधलेला आहे. तर रुपेशला त्रास दिला, शेवट थांबवला. रुपेश माझी नेहमी थांबतो. तर चला मंडळी, जाऊया पुढे, आपण निघूया. चल थँक्यू. येतो आयडिया आणि एक हा चला. तर रेडी झालेलो आहोत आम्ही आणि चाललेलो आहे. आणि पिऊने स्पेशली मला ही ब्रोच देखील दिलेली आहे. चला रुपेश, भेटूया. नवरा चांगला दिसला पाहिजे आयुष्यात, बाकी काय नाही. चला चक्क आरामात चला. तर मंडळी, शोभायात्रेतलं जे सगळ्यात महत्त्वाचं जे शिल्प आहे ते तर आपण पाहणार आहोतच, पण त्याचप्रमाणे जी तलवार, जी यशाची कंकणची तलवार आहे, ही तलवार देखील आपल्याला बघायची आहे. तर चला ही तलवार बघूया. चल पिऊ, आपण जाऊया. तर मंडळी, हीच ती तलवार आहे जी यशाची कंक यांची आहे. गेले 350 वर्षाहून जुनी असलेली ही तलवार. तर चला आपण थोडं पुढे जाऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातली जी माळ आहे ती माळ मी तुम्हाला आता दाखवणार आहे.
तर चला ही बघा. भाऊ आलेत. तो कसं वाटतं तुम्हाला लालबागची शोभायात्रा? फर्स्ट टाइम आलोय आणि वाटलं नेक्स्ट पुढच्या वर्षी पहिला अनुभव आहे छोटूचा. माझा पण पहिलाच आहे. तर ठीक आहे, साडा डायरेक्ट गोव्यावरून आलाय आणि त्याच्यानंतर आपण बघतोय. खूप वर्ष आधीपासून. आणि तू या इकडचं काय बोलतो शोभायात्रेबद्दल? शोभायात्रा म्हणजे संस्कृती आहे आणि खूप भारी मजा आहे. सगळ्या गोष्टी आहेत, आनंद आहे, डान्स आहे. तर बाकीच्यांना तो भेटून घे, आपण चल. बोलू. मावशांकडे येऊया. कसं वाटतं शोभायात्रेबद्दल? शोभायात्रा खूप छान वाटतंय शोभायात्रेत आणि खूप मजा पण येते. खूप आपला मराठी सण असल्याचा एक आणि अस्मिता जपलेल्याचा वारसा इथे दिसतोय. असं कितवं वर्ष तुमचं इकडे तुम्ही येत आहे? असं तर लहानपणापासूनच येतं. लालबाग खरंच आहे तर लहानपणापासूनच येतं. जेव्हापासून शोभायात्रा आहे तेव्हापासून येतोच आहोत. छान एक्सपिरियन्स. दोन्ही माझ्या मावशी आहेत या आणि हे हॅलो. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला तुमच्या परिवाराला सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही शोभायात्रा? आवडली ना? छत्रपती शिवाजी महाराजांची कवड्याची माळ पाहायला मिळाली, यशाची कंकांची तलवार पाहायला मिळाली, नांगऱ्यांचं एक सुंदर असं हे शिल्प आपल्याला पाहायला मिळालं. ह्याची डोळा पाहायला या गोष्टी मिळालं, हे सुख असतं. आणि हे सुख यावर्षी लालबाग परळला लाभलं, लालबाग परळला पाहायला मिळालं. मी स्वतःला भाग्यवान समजतो या गोष्टीमध्ये. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन मिनी ब्लॉग बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन ब्लॉग बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.